नमस्कार सगळ्यांना. चला दुपारच्या वाजलेले आहेत 12 आणि आम्ही आणल्यात गुरं चारायला. तुम्हाला दाखवू. घराच्या शेजारी इतकं गवत झाले. त्यांनी वासरू पण आणले, वासरू तिथं बांधले आणि गाय इकडं बांधली. शेरडं चारते तिकडं पाठीमागच्या कॅमेराने म्हणलं दाखव. थोडासा गिनीगोल राहिला लावायचा, ते चाललोय तिकडं. गिनीगोल्याचं कांड्या नेऊन ठेवल्यात. म्हणलं आता काय येण्यात वाढू झालं, गाय बांधायला गेलं. झालो ठीक केली. आता बऱ्याच वाजल्यात दुपारचं, पण वातावरण बघा कसलं मस्त झाले. सकाळपासून झिमझिम चालू होती. काही काम सुसाना. बांधलं का इकडं गाय वासरू पिन गायला तिकडे बांधलं पलीकडं. नाही येत तिच्या तोंडाला, नका हात लावू. नाही येत चला. नाही येत वर मुंडकं करायचं एवढं देणार त्याचे. वर वायर आहे, वर मुंडकं करू. गायला लय घासव आमच्या. काय करते वायरी चागळात यावं. तिला काय भानगडे काय माहिती. तिला पहिल्याचपासून माझी सवय बारका असल्यापासूनच. तिच्यावर सारखं ध्यान ठेवावं लागायचं. पायपाचं गळ, वायरीचं गळ. नाही होत वर बांधलंय. नाही एवढं तिच्या लक्षात येत. गुरं तिकडं बांधले ती इकडं आणि आम्हाला तिकडं जायचंय पलीकडं. निम्म कांड्या लावल्या तर निम्म्या राहिल्यात लावायच्या. काय जसं चाललंय होईन तसं करतो या पावसा पाण्याचं आराम करीत. आताशी कुठं व्हायचं. त्या पार्सल ह्याच्यातनं व्हायचं. थोडंसं निवांत झाले सांडग्यातनं ह्यातनं. पण पार्सल बांधायची ह्याची चालूच आहेत, ऑर्डरी चालूच आहेत. पण शिल्लक पावसामुळं करून ठेवायसाठी लय हे झालं ना, लय त्रास. कारण का पाऊस येईन, ऊन पडायचं नाही. पाऊस इकडं मी कांदे नेले तर तुम्ही हे करा किती राहिलेलं तर मी लावती महाग काय होईल तेवढं. हो का तुमचं कार्प माझं सगळं तिकडंच आहे. येळा तिथंच आहे. पडलं खाली. एवढं तोडलंय ती कालच तोडून ठेवलंय. गिनीवालाच्या कांड्या गोयला चारायसाठी केर कानात नेले. गुरांचं ही सगळं आवरलं. ऊसाचं एक मुळी तोडून ठेवली, झाडलोट पण केली. अरे सकाळपासून झाडाही केलता. म्हणलं परत नकोच, झिमझिम येत होती त्याच्यामुळं. बापू आहे ते की घरात झोपले तर ठेवतील की ध्यान आपण इकडे जरी आलो तरी. तो थंडी वाजते. तुमच्या इकडे कुठं थंडी वाजते सगळ्यांनी कमेंट करून सांगा. आमच्या इकडे तर खूपच थंडी वाजते. वातावरण काय त्या बापूंला सारखं काल वाकरत राहतात. आता भाऊशी ती सकाळ धरणं आता काय करताल रानात जाऊन तरी. तिकडं काही कामच नाही रानात. सगळा ऊसच आहे आता. मकवान हे टाकलेलं त्यांनी, त्याला औषध मारायचं आहे. पण त्या मकवानाला औषध मारायला टायमिंग असतो ना. ती म्हणतात ना ती गोळ हे काही मारतात तोंडापुढं नाव पण लक्षातच आहे नाही. ते कांडे हे आणून मांडल्यात आहो. रात्री ह्या 2 वाळ्या लावल्या आणि इथंच सगळं ठेवलं. तसंच घरी गेलो झिमझिम यायला लागली म्हणून. आणि हिथनं एवढं सगळं लावलं. तुम्हाला तर मी दाखवलं की जसं खुरपण तसं मी लावती मागं त्या खोरापत्यात मी लावती या. हा ते तिथं राहिल्या 2-3 कांड्या पुरायच्या ते ठेवलेत की मी. कुठलं हा तसंच खवत हे नेलं या. थोडं राहिले तिकडून लावत आली या. ही सगळं हितपर लावलंय मी. हितपर लावलंय मी. माझी खून होती ना हितपर. आणि हितनं पुढं ही राहिल्यात 2-3 चाऱ्या लावायच्या. तर कुठलं ही पण लावलंय की त्यात कांडत हो का तिथपर लावल्यात. खवलंय आता ही. तुमचं होस्तोर ही माझं होईन पण थोडं खाईल की राहू द्या. खुरपत चाललंय काम. ही स्वच्छता करून ही केलेलं बघा. त्यात कांदा लावलेला किती भारी लगेच उगवायला लागलाय. अयो बलीच व्हायचं लक्षातच नाही. अहो आली इजवून. कसं आहे माहिती आहे का, कुठल्याही कामांना टायमिंग लागतोय. कंटाळा आल्यागत झालाय नुसता ह्या वातावरणाने त्याने. काय काम सुचतंय का काय तवा. थंडी वाजते गार. पण चाललंय आपलं हळूहळू जेवढं जसं जमन शेतातलं काम. आता गुरांना लागतंय म्हणल्यावर करावं पण लागतंय. शेवग्याची झाडं ह्याच्यात आधी आमच्या शेवगा लावला होता आम्ही.
आणि ते सगळा तोडला आणि हे केलं, एकच ठेवला आहे. आता मला तर माहिती आहे की इथं, पण त्याला काही अजून ही नाहीत. आता कुठल्या शेंगा यायला नाहीत येत लवकर. तिथे एक आणि तिथे एकच आहे. ह्याच्यात तर एवढ्या एवढ्या जागेत कुठंच गिनीगोलच नाही कुठं अजिबात. इकडं ह्या सगळ्यात लावावं लागतं कांड्या. एवढं राहिलंय खुरपायचं. आपलं रोजचं 2-3 वाया खुरपायच्या, तेवढाच लावायचा, खुरपायचा तेवढाच लावायचा. असं द्या बाय सगळ्यांना. गप्पा हाणत चाललंय माझं. मला ते लाईट बंद करून यावं लागेल. बल्ब चालू आहे तिकडचं रोडच्या कडं इकडं आहेत ना, ते चालूच राहिल्यात आज. लक्षातच नाही बंद करायचं.